महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली। ते म्हणाले की संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीवर गोळीबार करण्याचे पाप काँग्रेसने घेतले आहे, ज्यामध्ये 105 शहीदांनी आपले रक्त सांडले होते आणि ही इतिहासात नोंदवलेली अढळ स्थिती आहे। 70 वर्षांपूर्वी 16 जानेवारी 1956 रोजी पंडित नेहरूंनी मुंबईला केंद्रशासित प्रदेश म्हणून निर्माण करण्याची घोषणा केली। त्या घटनेपासून प्रेरित होऊन बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी लोकांच्या कायदेशीर हक्कांची मागणी करण्यासाठी शिवसेनेची स्थापना केली। हे देखील एक आश्रित सत्य आहे। मराठी लोकांच्या नावाखाली राजकारण करणाऱ्यांनी प्रथम इतिहासात डोकावून पाहावे। यूडीटी गटाचे नेते जाणूनबुजून हे विसरतात की संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलकांवर गोळीबार करणारे लोक राज्याचे मुख्यमंत्री आणि केंद्रातील काँग्रेस सरकार दोघेही होते। आज काँग्रेस पक्षाच्या मांडीवर बसून मराठी अस्मितेचा नारा देणे म्हणजे काँग्रेसची बंदूक खांद्यावर घेण्यासारखे आहे। मुंबईत महानगरपालिका निवडणूक प्रचाराच्या समारोपाच्या वेळी रवींद्र चव्हाण पत्रकारांशी बोलत होते। भाजप प्रदेशाध्यक्षांनी पुढे म्हटले की उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसच्या पाठिंब्याने आपले सरकार स्थापन करून 105 शहीदांचा अपमान केला। यूबीटी आणि मनसे मराठीप्रेमी कसे आहेत? रवींद्र चव्हाण यांनी प्रश्न उपस्थित केला की उद्धव सेना आणि मनसे इतर पक्षांपेक्षा मराठीप्रेमी कसे झाले? कोणी याचे प्रामाणिक उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला आहे का? येथे जन्मलेला मराठी भाषिक व्यक्ती केवळ अमराठी असल्याने भाजपमध्ये सामील होत नाही, तर इतर पक्षांचे नेतृत्व, विचारधारा आणि भविष्य मर्यादित असल्याने भाजपमध्ये सामील होतो। म्हणूनच ते भाजपमध्ये सामील होतात। हेच वास्तव आहे। निवडणुका येताच उद्धव ठाकरेंना मराठी लोकांची आठवण येते। रवींद्र चव्हाण एका प्रश्नाच्या उत्तरात देवेंद्र फडणवीस सरकारच्या पुढाकारामुळेच मुंबईतील बीडी चाळीत राहणाऱ्या मराठी बांधवांना त्यांचे हक्काचे घर मिळू शकले आहे, असे स्पष्ट केले। ते म्हणाले की निवडणुका येताच ठाकरेंना मराठी लोकांची आठवण येते, अन्यथा ते 5 वर्षे मराठी हा शब्दही विसरतात। मराठी संस्कृतीत भाजपच्या योगदानाबद्दल बोलताना रवींद्र चव्हाण म्हणाले की आज देशभरात अभिमानाने साजरी होणारी भव्य गुढीपाडवा, हिंदू नववर्ष मिरवणूक डोंबिवलीतील भाजप कार्यकर्त्यांनी कल्पित केली होती आणि ती संपूर्ण महाराष्ट्र राज्यासाठी प्रेरणा बनली आहे। त्यांनी असेही म्हटले की मुंबईकर मोहिमेद्वारे मुंबईची मराठी ओळख पुसून टाकण्याचे पाप उद्धव ठाकरे यांनी स्वतः केले। बाळासाहेब ठाकरे यांना हा बदल मान्य होता का? उद्धव ठाकरेंनी याचे प्रामाणिक उत्तर द्यावे। मराठी लोकांच्या आदर, भाषा, संस्कृती आणि भविष्यावर केवळ भावनिक बुडबुडे उठवण्याऐवजी प्रत्यक्षात केलेल्या कामाचे वर्णन करण्यापेक्षा जाहीरनामे अधिक महत्त्वाचे आहेत आणि फक्त भाजपनेच हे साध्य केले आहे। हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट आहे।